नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SSC बोर्डाचा इयत्ता 10वीचा इंग्रजी विषयाचा जी प्रश्नपत्रिका आहे ती उत्तरासह सोडवून घेणार आहोत. पहा, या ठिकाणी पहिला क्वेश्चन होता. क्वेश्चन 1, डू ॲज डायरेक्ट, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. यामध्ये काय करायचं होतं, तर कंप्लीट द फॉलोइंग वर्ड म्हणजे खालचा जो वर्ड आहे, शब्द आहे, त्याच्यामध्ये एक लेटर टाकायचं होतं. पहा, पहिला शब्द आहे YOUNG, त्या ठिकाणी यू टाकायचा होता फक्त. YOUNG, यंग, अर्थपूर्ण शब्द तयार झाला. त्यानंतर वर्ड WORLD, वर्ल्ड. तिसरा आहे रॉयल, ROYAL, ओ टाकायचा होता फक्त. चौथा आहे हॉर्स, HORSE, हॉर्स, या ठिकाणी देखील ओ आपल्याला लिहायचं होतं लेटर. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे वर्णानुक्रमे या ठिकाणी हे शब्द लावायचे होते. त्यामध्ये पहिला आहे इपिक, त्यानंतर दुसरा किड्स, त्यानंतर मिस्चिप्स आणि चौथा आहे पॅरेंट्स. तर खालच्यामध्ये पहा, त्या ठिकाणी सर्व टी आहेत सुरुवातीला. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसरा जो लेटर आहे, दुसऱ्या लेटरवरून आपल्याला काय करावं लागेल, अल्फाबेटिकल ऑर्डर लावावी लागेल. त्यामध्ये पहिला येतो टेम, त्यानंतर दुसरा आहे टेक्निक, तिसरा आहे टाईम आणि चौथा आहे टप. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटन्स, या ठिकाणी आपल्याला योग्य ती विरामचिन्हे त्या ठिकाणी टाकायची होती. त्यामध्ये सी सेड, या ठिकाणी सी सेड, सी कॅपिटल, त्यानंतर सेड नंतर स्वल्पविराम, पुढं डबल अवतरण चिन्ह आय कॅपिटल, आय ॲम डुईंग माय विट्स, जे डबल अवतरण चिन्ह आहे ते पूर्ण करायचं आणि फुल स्टॉप द्यायचा. त्यानंतर दुसरं वाक्य आहे ते देन स्टे विथ मी टू नाईट, सी सेड, त्या ठिकाणी डबल अवतरण चिन्ह टी कॅपिटल, देन स्टे विथ मी टू नाईट, टू नाईट नंतर स्वल्पविराम आणि डबल अवतरण चिन्ह पूर्ण करायचं, सी सेड. अशा प्रकारे या ठिकाणी हे सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. खाली आहे मेक 4 वर्ड मिनिमम ऑफ द 3 लेटर इच यूजिंग द लेटर इन द वर्ड. पहा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ग्रँडडॉटरपासून 4 शब्द तयार करायचे आहेत. पहिला शब्द आहे ग्रँड, त्यानंतर दुसरा आहे डॉटर, तिसरा आहे अँड आणि चौथा आहे रीड. म्हणजे ग्रँडडॉटरपासून 4 शब्द, ग्रँड, दुसरा डॉटर, तिसरा अँड आणि चौथा रीड. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शो इन द एक्झाम्पल. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिले, उदाहरण दिले आणि तसेच रिलेटेड शब्द आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आणि तो डायग्रॅम पूर्ण करायचा आहे. पहा, लाईफ हॅपी, हॅपी लाईफ, त्यानंतर स्ट्रॉंग लाईफ, ब्युटिफुल लाईफ, पुअर लाईफ आणि हेल्दी लाईफ. अशा प्रकारे आपण तो जो डायग्रॅम आहे तो या ठिकाणी पूर्ण करू शकतो. म्हणजे स्ट्रॉंग लाईफ, ब्युटिफुल लाईफ, हेल्दी लाईफ आणि पुअर लाईफ. त्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, ॲड 4 वर्ड इच बीइंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. इट म्हणजे टी पासून सुरू होणारे आपल्याला 4 वर्ब लिहायचे आहेत. ते आहे टेक, टेल, टॉक आणि टीच. पुढचा प्रश्न आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्राजा टू रन अवे. टू रन अवे या शब्दापासून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. अशोक टू रन अवे फ्रॉम स्कूल, अशोक टू रन अवे फ्रॉम स्कूल, हे एक मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी तयार केलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकता. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुल. आय सॉ अ बॉय हू इज क्लेवर. आय सॉ अ बॉय हू इज क्लेवर, हे या ठिकाणी मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी तयार केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे ॲड अ प्रिफिक्स अँड सफिक्स टू मेक न्यू वर्ड. पहा, प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे उपसर्ग आणि प्रत्यय या ठिकाणी आपल्याला शब्दांना लावायचे आहेत. पे, पेमेंट,
या ठिकाणी आपण हे सफिक्स तयार केलं. हॅपी म्हणजे अनहॅपी हे प्रिफिक्स तयार केलेलं आहे. त्यानंतर खाली आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. पहा मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला तयार करायचं आहे. पे, आय पे द स्कूल फी. त्यानंतर हॅपी, आय ॲम हॅपी. पहा सेक्शन 2 आहे. क्वेश्चन नंबर 2, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. पहा पॅसेजचा आधार घेऊन आपल्याला ते जे वाक्य आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते शोधायचं आहे. पहिलं वाक्य आहे आफ्टर अ हर्टी लंच द नॅरेटर सॅटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. हे वाक्य या ठिकाणी फॉल्स आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंट द परफेक्ट बॅकड्रॉप फ्रॉम रीडिंग अ माय स्टोरीज स्टोरी. द क्वाईट्स आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फ्रॉम रीडिंग अ माय इंटरेस्ट स्टोरी. हे वाक्य या ठिकाणी ट्रू आहे म्हणजे सत्य आहे. द नॅरेटर इग्नॉर द कमिशन्स ॲट फर्स्ट. ट्रू. द नॅरेटर इग्नॉर द कमिशन्स ॲट फर्स्ट. हे वाक्य ट्रू आहे सत्य आहे. द नॅरेटर रश टू द वरांडा टू सी व्हेअर हिज फॅमिली वॉज. हे वाक्य फॉल्स आहे. द नॅरेटर रश्ड टू द वरांडा टू सी वेअर हिज फॅमिली वॉज. हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब. या ठिकाणी एक वेब दिलेला आहे आणि ती वेब आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. ती वेब कोणती आहे तर द साऊंड दॅट ब्रोक द सायलन्स आर. म्हणजे शांतता भंग करणारे आवाज त्या पॅसेजमध्ये कोणकोणते होते तर पहिला आवाज आहे स्नोरिंग म्हणजे घोरणी. द स्क्रील कॉल काईट. त्यानंतर हार्श कॉईंग ऑफ क्राऊ म्हणजे कावळ्याचे कठोर ओरडणे. स्लीपिंग स्पॅरो. पुढचा प्रश्न आहे मॅच द डिस्क्रिबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज विथ द गिव्हन नाउन्स बिलो. ॲडव्हेंचर स्टोरी आहे, हर्टी लंच आहे, यंगर सिस्टर आहे, हापलेस पिग आहे. म्हणजे अशा प्रकारे हे नाऊन आणि डिस्क्रिप्सिंग वर्ड या ठिकाणी आपण पूर्ण केले. ॲडव्हेंचर स्टोरी, हर्टी लंच, यंगर सिस्टर आणि हेल्पलेस पिग. क्वेश्चन नंबर 2 A4 डू ॲज डायरेक्ट. आय बिकम डीपली ऑब्झर्ड इन द बुक. रिराईट इट इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. पहा हे वाक्य कसं करायचं आहे तर आय ॲम बिकम डीपली ऑब्झर्वचा ईडी काढायचा आहे आणि इन द बुक. हां म्हणजे फक्त या ठिकाणी ईडी काढून या ठिकाणी आय ॲम करायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे आय चूज टू इग्नोर द कमिशन. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. या ठिकाणी इन्फिनिटिव्ह कोणतं आहे तर टू इग्नोर अंडरलाईन केलेली आहे पहा त्या ठिकाणी. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्समध्ये विच टाईप्स ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड व्हाय. पहा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात आणि त्या का आवडतात हे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बी आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. मीना स्टे अलॉन ॲज इन ॲन अपार्टमेंट. इन ॲन अपार्टमेंट या ठिकाणी आपण हे सेंटेन्स पूर्ण केलेलं आहे. मीना हॅड द हॅबिट ऑफ कंप्लायनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. कंप्लायनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग म्हणजे मीनाला कोणता छंद होता तर प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करणे हा छंद त्या मीनाला होता. द नॅरेटर वॉज कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. सी मीना द नॅरेटर्स फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रेन. पहा सीइंग मीना द नॅरेटर्स फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. पुढचे आहे डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. मीनाच्या पात्राचे वर्णन करायचे आहे. तुमच्या शब्दामध्ये तुम्ही मीनाचं पात्र या ठिकाणी वर्णन करू शकता. त्यानंतर B3 फाईंड सिमिलर वर्ड. प्लेझेंट म्हणजे हॅपी. हेवी रेनफॉल म्हणजे लॉट ऑफ रेन. वेल नोन म्हणजे पॉप्युलर प्रसिद्ध. वेल नोन म्हणजे प्रसिद्ध पॉप्युलर. नोटीस सीन. पहा तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या
जेव्हा शिक्षक तपासतात तेव्हा काय करतात, नोटीस करतात. म्हणजे त्यावेळेस सीन असं लिहिलेलं असतं पहा, नोटिस्ड म्हणजेच सीन. त्यानंतर बिफोर डू ॲज डायरेक्ट, सी वॉझंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. या ठिकाणी वॉज सी क्वेश्चन मार्क हे असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे आय स्पॉटेड मीना. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना. मीनाने सुरू करायचे म्हणजे जो या ठिकाणी हे चेंज द व्हाईसचं वाक्य आहे. आय स्पॉटेड मीना. मीना वॉज स्पॉटेड बाय मी. मीना वॉज स्पॉटेड बाय मी. पहा पर्सनल रिस्पॉन्समध्ये B5 आहे. इन युअर ओपिनियन हाऊ शुड अ फ्रेंड बी. मित्र कसा असावा हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. कसा असावा मित्र, हेल्पफुली असावा का कसा असावा हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर सेक्शन 3 आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. द पोएट सजेस्ट टू लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ. द पोएट सजेस्ट टू लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ. द पोएट सजेस्ट टू स्पीक टू अनफॅमिलियर पीपल. पुढे आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब. स्किल हेल्प वेस्ट टाइम. द पोएट ॲडवाइज नॉट टू ट्रॅव्हल इफ यू डू नॉट रीड. पहा म्हणजे ते काय ॲडवाइज. द पोएट ॲडवाइज नॉट टू ट्रॅव्हल इफ यू डू नॉट रीड. वॉक ऑन द सेम पाथ. फाइंड नाउन ऑफ द फॉलोइंग डिस्क्राईब वर्ड. नाउन शोधायचे आहेत आपल्याला. डिफरंट कलर्स. त्यानंतर सेम पाथ. क्वेश्चन 3B. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट द ॲफ्रेक्शन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट गिवन बिलो. त्या ठिकाणी आपल्याला टायटल लिहायचं आहे. टायटल आहे द वर्ल्ड इज माइन. नेम ऑफ द पोएट. पोएटचं नाव काय आहे, जॉय लवलेट क्रॉफर्ड. रायमिंग स्कीम. आता रायमिंग स्कीम काय आहे या ठिकाणी पहा. हिअर फिअर, ॲसेल स्माईल, वाईन माइन म्हणजे ABC ही राईम स्कीम या ठिकाणी आहे. स्पीकर ऑफ स्पीच. एनीवन कोणताही स्पीकर ऑफ स्पीच या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ॲलिट्रेशन. काय लिहिलेलं आहे स्पीकर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन. त्यानंतर थीम आणि सेंट्रल आयडिया. पहा या 2-3 लाईनमध्ये याची सेंट्रल आयडिया या पोएमची तुम्हाला लिहायची होती. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये आहे फिल इन द ब्लँक. डॅश डॅश % ऑफ द डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. पहा म्हणजे पॅसेजच्या आधारे या ठिकाणी तुम्हाला ही उत्तरे लिहायची आहेत. तर उत्तर आहे 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. आय कॉन्टॅक्ट इज द अनदर टाईप्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पहा आय कॉन्टॅक्ट हे कसल्या टाईपचं कम्युनिकेशन आहे तर नॉन व्हर्बल. फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज अ साइन ऑफ द पर्सन फिलिंग डिस्ट्रेस. पहा या ठिकाणी डिस्ट्रेस लिहायचं होतं फक्त. वन कॅन रीडली डायरेक्ट हॅपीनेस. वन कॅन रीडली डायरेक्ट हॅपीनेस, सॅडनेस अँड अँगर. बॉडी लँग्वेज इज कॉम्बिनेशन ऑफ. पहा बॉडी लँग्वेज कशाचं कॉम्बिनेशन आहे तर फिजिकल एक्सपिरियन्स, बॉडी मुवमेंट्स, आय कॉन्टॅक्ट आणि गॅस्चर्स यांचं हे कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर फाइंड द अँटोनम्स ऑफ व्हर्बल, नॉन व्हर्बल. इंटरटेनिंग, सॅडली. सेंडर, रिसिवर. कम्फर्टेबल, अनकम्फर्टेबल. डू ॲज डायरेक्ट A4. The eye convey a range of the emotion. Frame a WH question in order to get the underlined part as answer. पहा या ठिकाणी WH क्वेश्चन तयार करायचं आपल्याला. व्हॉट इज द आय कॉन्व्ही. व्हॉट इज द आय कॉन्व्ही त्याचं उत्तर काय येणार आहे, रेंज ऑफ द इमोशन. म्हणजे व्हॉट इज द आय कॉन्व्ही हे आपलं WH क्वेश्चन या ठिकाणी तयार झालेला आहे.
त्यानंतर फिजिशियन कॅन टेल अबाउट अ पेशंट वेलनेस. फिजिशियन कॅन टेल अबाउट द पेशंट्स वेलनेस. रिराईट यूज ॲबल टू. ॲबल टू फक्त कॅन काढायचं आहे. फिजिकल ॲबल टू त्या ठिकाणी ॲबल टू टेल अबाउट द पेशंट्स वेलनेस. अशा प्रकारे हे वाक्य तयार होते. त्यानंतर A5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. त्यामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. पहा म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं आपल्या दैनंदिन जीवनामधील महत्त्व या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतर रीड द पॅसेज गिव्ह इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट द समरी ऑफ इट. पहा त्याची समरी लिहायची, त्याचा सारांश. क्वेश्चन नंबर 4 मधला ए जो पॅसेज आहे त्याचा सारांश तुम्हाला लिहायचा आहे आणि सजेस्ट अ सुटेबल टायटल ऑफ समरी. पहा त्याला एक टायटल द्यायचं आहे, शीर्षक द्यायचं आहे. पहा या ठिकाणी मी दिलं आहे ह्युमन कम्युनिकेशन. काय टायटल दिलं आहे? ह्युमन कम्युनिकेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हाला लेटर रायटिंग होतं. त्याच्यामध्ये एक अनौपचारिक पत्र आणि एक औपचारिक पत्र, त्यापैकी एक तुम्हाला पत्र लिहायचं होतं. त्याच्यामध्ये विषय होता रस्ता सुरक्षा सप्ताह. याच्याविषयी तुम्हाला काय करायचं होतं? हे जे लेटर आहे एक फॉर्मल आणि फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर तुम्हाला लिहायचं होतं. कोणतंही एक तुम्ही त्या ठिकाणी लिहिलेलं असेलच. त्यानंतर बी आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 5मध्ये बी डायलॉग रायटिंग. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्प सेंटेन्स. म्हणजे गोंधळलेल्या वाक्यातून आपल्याला काय करायचं होता? या ठिकाणी संवाद तयार करायचा होता. पहा वाक्य मागं पुढं केलेले आहेत. इट विल रीच नागपूर ॲट 7:50 AM. म्हणजे सकाळी 7:15 वाजता नागपुरात पोहोचेल. व्हॉट इज द डिस्पॅचर टाईम ऑफ द विदर्भ एक्सप्रेस. म्हणजे विदर्भ एक्सप्रेस सुटण्याची वेळ किती आहे? व्हेन विल इट रीच नागपूर. नागपुरात कधी पोहोचेल? अँड द डिस्पॅचर टाईम इज 8:30 PM. सुटण्याची वेळ रात्री 3:30 वाजता आहे. म्हणजे पहा या ठिकाणी पहिलं वाक्य तयार होईल. कोणतं? व्हॉट इज द डिस्पॅचर टाईम ऑफ द विदर्भ एक्सप्रेस. म्हणजे विदर्भ एक्सप्रेस सुटण्याची वेळ किती आहे, हे पहिलं वाक्य होईल. त्यानंतर दुसरं वाक्य होईल द डिस्पॅचर टाईम इज 8:30 PM. म्हणजे ते विदर्भ एक्सप्रेस सुटण्याची वेळ किती आहे? तर 8:30 रात्री. PM या ठिकाणी आहे, त्यामुळे ते रात्री 8:30 सुटणार आहे. हे दुसरं वाक्य. आणि तिसरं व्हेन विल इट रीच नागपूर. व्हेन म्हणजे नागपुरात ती कधी पोहोचणार आहे. चौथं इट विल रीच नागपूर ॲट 7:50 AM. म्हणजे सकाळी 7:15 ती नागपुरात पोहोचेल. अशा प्रकारे आपल्याला ही वाक्य क्रमाने लिहायची होती. कंप्लीट द डायलॉग. मानस, हाऊ मच इज द SSC एक्झाम फी. म्हणजे SSC एक्झामची फी किती आहे? पहा क्लर्क सांगतोय 200 RS. मानस, व्हेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फॉर्म. क्लर्क सांगतात 18 फेब्रुवारी 2020. पहा या ठिकाणी हा डायलॉग एकदम इझी होता. त्यानंतर सी आहे राईट अ डायलॉग बिटवीन स्टुडंट अँड टीचर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा. पहा योगाचं महत्त्व सांगणारा संवाद या ठिकाणी तुम्हाला लिहायचा होता. तुम्ही तो व्यवस्थित लिहिलेला असेल. त्यानंतर ड्राफ्टिंग अ स्पीच. इमॅझिन दॅट यू आर द जनरल सिक्युरिटी ऑफ युअर स्कूल कल्चर कमिटी. राईट अ स्पीच ऑन द ट्री आर अवर बेस्ट फ्रेंड विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट. पहा खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे की कल्पना करायची की तुम्ही तुमच्या शाळेतील सांस्कृतिक समितीचे सरचिटणीस आहात. आणि मग खालील मुद्द्यांच्या आधारे झाडे हे आमचे चांगले मित्र आहेत यावर तुम्हाला काय करायचं होतं? या ठिकाणी भाषण लिहायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 6मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल, अशाब्दिक ते शाब्दिक. याच्यामध्ये द फॉलोइंग डायग्राम शो इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ द कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करियर. राईट अ पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट. गिव्ह द सुटेबल टायटल. म्हणजे या ठिकाणी काय करायचं होतं? पुढील आकृतीत करियर निवडताना विचारात घ्यावयाचे महत्त्वाचे घटक दाखवले आहेत. त्यावर आधारित तुम्हाला परिच्छेद लेखन करायचं होतं आणि त्याला योग्य शीर्षक द्यायचं होतं.
तर या ठिकाणी मी शीर्षक दिलं आहे स्किल ऑफ करिअर. शीर्षक या ठिकाणी दिलेलं आहे. परिच्छेद तुम्ही व्यवस्थित लिहिलेला असेलच. त्यानंतर आहे पहा क्वेश्चन नंबर 6 मध्ये दुसरा आहे रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड प्रिपेअर द चार्ट ऑफ डू अँड डोंट सजेस्ट द सुटेबल टायटल फॉर इट. पहा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं की या ठिकाणी आपल्याला तक्ता तयार करायचा आहे. खालील जी विधानं आहेत ती वाचायची आणि करू आणि करू नका असा जो तक्ता आहे त्या ठिकाणी करू नका आणि करू या असे 2 भागामध्ये काय करायची होती, या वाक्यांची विभागणी आपल्याला या ठिकाणी करायची होती आणि याला एक सुटेबल शीर्षक द्यायचं होतं. जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला एक सुटेबल शीर्षक दिलेलं आहे नेचर इज ब्युटी. त्यानंतर बी आहे न्यूज रिपोर्ट. या ठिकाणी आपल्याला एक न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड प्रिपेअर द न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट. या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिलेले आहेत आणि त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला एक न्यूज रिपोर्ट या ठिकाणी तयार करायचं आहे. किंवा डेव्हलप अ स्टोरी युजिंग द फॉलोइंग बिगिनिंग. म्हणजे या ठिकाणी एक स्टोरी आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलप करायची. त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवात दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं होतं, ती स्टोरी डेव्हलप करायची होती. त्यानंतर आपला शेवटचा आणि सगळ्यात सोपा स्किल डेव्हलपमेंट क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. पहा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू द युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. पहा फोरच आपल्याला काय करायचे ते शब्द ट्रान्सलेट करायचे होते, परंतु आपण या ठिकाणी सर्व शब्द ट्रान्सलेट करणार आहोत. स्लोली पहिला शब्द आहे स्लोली सावकाश. दुसरा आहे गार्डन म्हणजे बाग. तिसरा आहे रिमेंबर म्हणजे आठवणे. चौथा आहे सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक. पाचवा आहे पिकनिक म्हणजे सहल. सहावा आहे फेवरेट म्हणजे आवडता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7B ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये एनी टू कोणतीही 2 करायची होती. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर. इतरांशी नेहमी आदराने बोला. काय आहे त्याचं ट्रान्सलेस, इतरांशी नेहमी आदराने बोला. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर. इतरांशी नेहमी आदराने बोला. टेक ॲडव्हाइस फ्रॉम युअर पॅरेंट फ्रॉम टाईम टू टाईम. तुमच्या पालकांचा वेळोवेळी सल्ला घ्या. टेक ॲडव्हाइस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम. तुमच्या पालकांचा सल्ला घ्या. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. मोठ्यांना आदर द्या. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर. मोठ्यांना आदर द्या. पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. पहा आई वडील आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. काय आहे त्याचं ट्रान्सलेशन, पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. आई वडील आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. नंबर 7चा C त्याच्यामध्ये आपल्याला खालील मुहावरे किंवा म्हणी तुमच्या माध्यमात भाषांतर करायच्या होत्या. वियर्स दियर्स विल दियर्स अवे म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि दुसरा आहे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ अंथरूण पाहून पाय पसरावे. अशा प्रकारे या 2 म्हणी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वी बोर्डाचा जो पेपर आहे तो या ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या साहाय्याने सोडवून घेतलेला आहे. अशाच प्रकारच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे उत्तरासह स्पष्टीकरण मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.